वैष्णवीचे मम्मी पप्पा बोलतायत. एक मिनिट. दादा वैष्णवी मी ते कसपटेंच्या फॅमिलीकडे आली आहे, ते दोघं बोलतायत. बोला दादा. हॅलो हॅलो हो हॅलो. हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतायत. बोला दादा. हॅलो. ज्या दिवशी आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं. हा लव्ह मॅरेज. हा पण ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं. पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाही तर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळी देखील संबंध नाही. तुम्हाला माहिती आहे रोज माझ्या नावाने मला कळाल्या कसपटे साहेब की ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर. ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या अजूनही ते आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघतील. आणि ह्याच्यामध्ये सासू नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं. आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय. फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय. 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या भडव्याला सोडणार नाही, सगळी कलमं घातलेली आहे. आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं. नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं. लव्ह मॅरेज करतात इतके हरामखोर आहेत. तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तुम्हाला नाही दिली. कधी कधी काय होतात, वडील अलीकर मुलीवर मुलावर तेवढंच प्रेम करतात. चला आपली लेख आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो. म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं. हे काय मुलाची बापाची ऐकत असेल की प्रेमापोटी मी प्रेमापोटी दिलं. काय तुम्ही प्रेमापोटी दिलं. मी काय करतो आता, मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय. मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल. 13 आपण बोलूया. नाही पण 13 सकाळी होईल. मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर. मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे. मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे. काळजी करू. धन्यवाद. हा दादा ठीक आहे.